नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज एक जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये जी 5347 जागांसाठी भरती होती, त्याची अंतिम दिनांक 20 मार्च 2024 अशी होती। तर ती तारीख वाढवून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। तर ज्यांचे कोणाचे अजूनही फॉर्म भरण्याचे बाकी असतील, त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे। चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर माहिती अशा प्रकारची आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक पदाची वेतनगट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरता अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विविध नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत। विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल। रिक्त पदे अशा आहेत। 5347 पदे आहेत। त्यात सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवार, दिव्यांग उमेदवार या सर्वांसाठी ही भरती आहे। दिनांक 29/12/2023 अखेर वयोमर्यादा उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 27 वर्ष असणे आवश्यक आहे। मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील EWS उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल राहील। दिव्यांग उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत शिथिल राहील। माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष राहील। महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही, अशी संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे। सर्व वाचून घ्यायची आहे मित्रांनो। मानधन बघूया। निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमाह मानधन देण्यात येणार आहे। प्रथम वर्षाकरता 15,000 रुपये, द्वितीय वर्षासाठी 16,000 रुपये आणि तृतीय वर्षासाठी 17,000 रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे। उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजाकट करण्यात येईल। भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल। विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या पदावर नियमित करण्यात येईल। महत्वाची तारीख दिलेली आहे, बघून घ्यायच्या मित्रांनो। आरक्षणासंदर्भातील सर्वसाधारण तरतुदी इथं दिलेल्या आहेत, त्या संपूर्ण वाचून घ्यायच्या आहे व्यवस्थित। महिलांचे समांतर आरक्षण याबद्दल पण माहिती दिलेली आहे। भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांची ही माहिती दिलेली आहे। अशी भरपूर माहिती दिलेली आहे, त्यासाठी संपूर्ण PDF व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। तर या भरतीच्या परीक्षेमध्ये जे विषय येणार आहेत, विषय आणि उपविषय दिलेले आहेत, ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। परीक्षेचा कालावधी 120 मिनिट दिलेला आहे। तसेच प्रश्न 130 आणि गुण 150 असे दिलेले आहे। अर्ज करण्याची पद्धत बघूया। उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे। इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकतात। यासोबतच दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे। याकरता उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला असा व्हॅलिड स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे। भरती प्रक्रियेदरम्यान नोंदणी केलेला सदर ईमेल ID भ्रमणध्वनी क्रमांक कार्यरत राहणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशिलाची अचूक नोंदणी करायची आहे। तर याबद्दल ही भरपूर माहिती दिली आहे, ही व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आपल्याला। परीक्षा शुल्काबद्दल बघूया। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 250 अधिक GST असं राहणार आहे। तसेच मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी रुपये 125 अधिक GST इतकी फी राहणार आहे। उमेदवारांनी वर दर्शविल्याप्रमाणे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे भरवायचे आहेत। कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे आपण। आता या भरतीबद्दलच्या नियम व अटी दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। तर अशी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो। या भरती संबंधीची पूर्ण PDF आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती सर्वात अगोदर पूर्ण वाचून घ्यायची आहे आणि नंतरच अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपण नेहमी माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व सर्वात अगोदर माहिती मिळवण्यासाठी साईडचे बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।